आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम नाशिक महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी संपन्न झाला। या निमित्ताने डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी लोकमान्य या वृत्तवाहिनीशी संवाद साधलाय। गेल्या 20 वर्षापासून हा प्रवास सुरू आहे। आता 21 वर्ष पूर्ण होऊन देखील रसिक प्रेक्षकांनी प्रचंड याला प्रतिसाद दिला, अशी देखील त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। बघूया खास संवाद। सायकल शिकायला म्हणून ती सीटवर बसली। सायकल शिकायला म्हणून ती सीटवर बसली। मला म्हणली, बाबा सोडू नको हा कॅरियर, घट्ट धरून ठेव। मला म्हणली, बाबा सोडू नको हा कॅरियर, घट्ट धरून ठेव। हो रे बाळा, मी म्हटलं मी आहे। हो रे बाळा, मी म्हटलं मी आहे। गडबडत धडपडत तिने पहिलं पायडल मारलं। माझ्या हातांवर एकदम ताण आला। माझ्या हातांवर एकदम ताण आला। तिचा जाणारा तोल सगळा माझ्या स्नायूंनी झेलून धरला। तिचा जाणारा तोल सगळा माझ्या स्नायूंनी झेलून धरला। पडते मी, ती किंचाळली, सोडू नको हा। नाही रे बाळा, मी म्हटलं मी आहे। 5 फूट 10 फूट 15 फूट सायकल अस्ताव्यस्त चालत राहिली। 5, 10, 15 फूट सायकल अस्ताव्यस्त चालत राहिली। मी कॅरियर धरून मागे मागे चालत होतो। मी कॅरियर धरून मागे मागे चालत होतो। हळूहळू थोडा थोडा पळू लागलो। हळूहळू थोडा थोडा पळू लागलो। धरलेस ना तू, ती पुढून ओरडली। हो रे बाळा, मी म्हटलं घाबरू नको, मी आहे। आणि एका क्षणात काय झालं कोणास ठाऊक, आणि एका क्षणात काय झालं कुणास ठाऊक, धडपडणाऱ्या तोल सांभाळणाऱ्या तिच्या अस्तित्वाला एकदम सापडली एक लय। धडपडणाऱ्या तोल सांभाळणाऱ्या तिच्या अस्तित्वाला एकदम सापडली एक लय। विस्फारलेल्या गोंधळलेल्या नजरेत हळूच उमललं आत्मविश्वासाचं नाजूक फूल। हळूच उमललं आत्मविश्वासाचं नाजूक फूल। धपापणारे श्वास संत झाले पुन्हा हळूहळू, आणि पावलं स्थिर झाली पायडलवर ओळख पटल्यासारखी। आणि पावलं स्थिर झाली पायडलवर ओळख पटल्यासारखी। आता तिला दिसत होतं समोर अनंत क्षितिज। आता तिला दिसत होतं समोर अनंत क्षितिज। कानात शिरत होती वाऱ्याची निमंत्रण, आणि झपाटून टाकत होती वेगाची झिंग, आणि झपाटून टाकत होती वेगाची झिंग। सोड सोड कॅरियर सोड, ती किंचाळत पुढे म्हणाली। सोड ना, हिसका बसतोय। दमलेल्या हातातून कॅरियर अलगद निसटून गेलं। दमलेल्या हातातून कॅरियर अलगद निसटून गेलं। दूर गेलेल्या सायकलला आता धापा टाकत उभं राहिलेलं मी लांबून एखाद्या बारीक टिपक्यासारखा दिसत राहिलो। निजेतच तरी पण येशील खुशीत, सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, जमलेल्या बाबाची आता
फायनली ज्या आपल्याला शोची प्रतीक्षा होती तो सुरू झालेला आहे. आपल्यासोबत डॉक्टर सलील सर आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या. सर, खूप दिवसानंतर कमबॅक होत आहे आणि ते नाशिकला प्रयोग होतोय, काय सांगाल? नाशिकला किंवा कुठल्याही महाराष्ट्रात आम्ही गेली 20 वर्षाचे कार्यक्रम करतोय, ते सगळीकडे करायचा प्रयत्न करतो आणि सगळीकडे अशा फ्रिक्वेन्सीनी करायचं बघतो की सगळ्यांची आमचा कनेक्टेड राहायला हवा. लोकांनी नवीन गाण्याची थोडी वाटही बघायला पाहिजे आणि दर थोड्या दिवसांनी, दर 2-1 महिन्यांनी आम्ही नाशिकला येतोच. तसं आयुष्यावर बोलूचा आमचा जे टाइम टेबल आमचं ठरलेलं आहे पुढच्या काही महिन्याचं, तसं परत नक्की परत 2-2.5 महिन्यांनी इथे येऊ. कारण या कार्यक्रमाला ऑडियन्सनीच आशीर्वाद देऊन गेली 21 वर्ष ते गर्दी करतात आणि नवीन नवीन दरवेळेला ऐकायला ते येतात. नक्कीच सर. खरं तर नेहमीच इथे रेचल असते, एकतर कॉमेडी नाटक असेल, एखादं सस्पेन्स थ्रिलर नाटक असेल, परंतु अशा पद्धतीने ज्यावेळेस काहीतरी महत्त्व रंगत असते प्रचंड असे प्रेक्षकाला दाद देत असतात. आम्ही सुरुवातीपासून बघतो की एंट्रीपासून तर शिट्ट्या आणि पुन्हा त्या टाळ्या आणि सगळा गजर. मला वाटतं की ओरिजिनल कामाला दाद मिळणं हा सगळ्यात आनंदाचा भाग आहे. कारण आपल्याकडे मोठा इतिहास आहेच, आपण जुनी गाणी गुणगुणतो तर आपल्यालाही मजा येते, लोकांनाही येते. पण आपल्याकडे मोठा इतिहास असताना आपली एक छोटीशी वाट शोधण्याचा आम्ही जो प्रयत्न केला, तर गेल्या 25 वर्षातलं आमचं दोघांचं काम आहे आणि ते आता लोकांमध्ये इतकं रुजलंय की तुम्ही बघताय की सगळी लोक आमच्याबरोबर गात आहेत. हा खूप आनंदाचा भाग असतो की लोकांच्या मनात आणि घरात आपली गाणी रुजणं. सगळ्या पिढ्यांमध्ये छोटी मुलं, 4-5 वर्षाच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे आहेत. ह्याही मला आपल्या सांस्कृतिक वारशाचा महत्वाचा मुद्दा वाटतो की सगळ्यांनी एकत्र बसून बघावे असे कार्यक्रम, असे चित्रपट, अशी नाटकं हवी. कारण त्यातून त्यांची नाती पण सुदृढ होत असतात. एक कार्यक्रम बघताना एखादं गाणं ऐकून वडील मुलाची काहीतरी बोलतात, आजोबा नातीची काहीतरी बोलतात आणि त्याच्यातून ते नातं घडत असतं. त्यामुळे अशा कार्यक्रमांना जेव्हा सगळ्या पिढ्यांमधले रसिक येतात तेव्हा ते बघायला पाहिजे. येस, चर्चा ही नेहमीच होत असते सर. मगाशी बाहेर पण ती हृदयस्पर्शी म्हणजे सलील सर आणि संदीप सर म्हटल्यानंतर जे काही शब्दांच्या रूपाने ही सगळी मांडणी होत असते, हृदयाला स्पर्श करत असतात आणि पुन्हा वाटत असते की हा शो म्हणजे नेहमी ऐकत राहावा वाटतात त्या गोष्टी. हा, म्हणजे आपण मनापासून केलं की ते मनापर्यंत पोहोचतं असं. तुम्ही मुद्दाम, आम्ही काही मुद्दाम असं सेन्सिटिव्ह किंवा मुद्दाम आता हृदयस्पर्शी करू, हृदयस्पर्शी ठरवून येऊ शकत नाही. तुम्हाला कुठली गोष्ट हृदयाला स्पर्श झालेली माहिती नाही, तुम्ही आपलं काम प्रामाणिकपणे केलं की लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं असं सिद्ध झालं. येस सर. खरं तर सर, जसं आता मगाशी सरांना विचारलं की 21 वर्ष सातत्याने जर बघायला गेलं तर हा सगळा प्रवास सुरू आहे. काय सर, कसा हा प्रवास आणि कशी आठवण सांगायची एखादी? नाही, आता गंमत बघा, मुलगा माझा 19 वर्षाचा आहे, हो, शुभंकर. त्यांनी ओरिजिनल गायलेल्या गाण्याची फरमाईशी येतात. आता एक वेळ बघितलं त्याच्या गाण्याची फरमाईश आहे, तो 19 वर्षाचा कार्यक्रम 21 वर्षाचा. सो काय, हा आमच्या जगण्याचा पण प्रवास आहे, हा आमच्या प्रवासाचा प्रवास आहे, हा रसिकांचा प्रवास आहे. रसिकांमधली पण अनेक लोक आम्ही अशी बघितली की जी स्वतः शाळेत असताना आले ते आता मुलांना घेऊन येतात. तर खूप आनंद देणारी गोष्ट आहे आणि जबाबदारीची पण गोष्ट आहे की जेव्हा इतकी घरं, इतकी मनं तुमच्याशी जोडली गेली तर तुम्ही प्रत्येक गाणं करता त्या जबाबदारीनेच करायला पाहिजे, तो करण्याचा प्रयत्न. नक्कीच सर. विशेष करून आज जर बघायला गेलं तर हा शो आयोजित केलेला आहे आणि मदर्स डे आज, काय सांगा? खरं तर आई हा विषय, आई ही भावना कुठल्याच ग्रंथात, कुठल्याच अभंगात, कुठल्याच कवितेत मावणार नाही. आपण फक्त नमस्कार करू शकतो, कारण असं नातच नाही की जे फक्त देतं, फक्त देतं, फक्त देतं. मला नेहमी असं वाटतं की यशस्वी माणसाबरोबर सगळे असतात, पण अयशस्वी माणसाबरोबर एक व्यक्ती कायम राहते, नक्कीच, ती म्हणजे आई राहते. अस्वस्थ माणसाबरोबर आई राहतेच, अपयशी माणसाबरोबर आई राहतेच. ती अशी व्यक्ती आहे की जी कधीच तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही आजारी असाल, तुम्ही चिडलेले असाल, तुम्ही रडत असाल, एक व्यक्ती तुमच्या बरोबर राहणारच आयुष्यात, ती म्हणजे तुमची आई असते. त्यामुळे आज या निमित्ताने मातृत्व या भावनेनं माझ्या आईला तर मी नमस्कार केलाच आणि मी प्रत्येकच कार्यक्रमाला आईला नमस्कार करून बाहेर पडतो. कारण आपण कितीही चांगले गाणारे असो, कितीही चांगलं कोणी असो, आशीर्वादच चांगले कार्यक्रम घडवतात आणि आज आईचा आशीर्वाद घ्यायचा दिवस आहे, तुम्ही घ्या. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, आपण बघत आहात लोकमान्य न्यूज नाशिक.
खरं तर ज्या कार्यक्रमाची आपण प्रतीक्षा करत होतो तो कार्यक्रम फायनली नाशिकमध्ये आयुष्यावर बोलू काही सुरू झालेला आहे आणि आपल्यासोबत संदीप सर आहे. सर 20 वर्ष सातत्याने जर बघायला गेलं तर हा कार्यक्रम सुरू आहे, काय सांगाल? आणि आज जर बघायला गेलं तर मदर्स डे या निमित्ताने कार्यक्रम. हो, तुम्ही 20 म्हणताय, पण ॲक्च्युली मला असं सांगायचं की ऑगस्टमध्ये 21 वर्ष पूर्ण होत आहे त्याला आणि जवळजवळ 850 जास्त प्रयोग आत्तापर्यंत झाले आहेत. सगळ्यात प्रथम तर मातृदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्यामध्ये बालगंधर्वांसारखे दिग्गज कलाकारसुद्धा रसिकांना मायबाप म्हणत असेल तर अशा अर्थाने सुद्धा मला असं वाटतं की आज थोडासा एक सार्थ असा दिवस व्हायचा आपण म्हणू शकतो. नाशिकमध्ये कार्यक्रम करणं ही नेहमीच एक आवडीची गोष्ट आहे, कारण शब्दांची सुरांची जाण असणारे इतके रसिक हे इतके मित्र आमच्या ओळखीचे आहेत. अनेक कविता पहिल्यांदा मी नाशिकमध्ये वाचली किंवा काही गाणी आम्ही पहिल्यांदा नाशिकमध्ये सादर केली. अशा मोजक्या गावांमध्ये मोजक्या शहरांमध्ये नाशिक मला नेहमीच आवडत आलेलं आहे. नाशिकमध्ये अनेक मैफिली अशा संस्मरणीय झालेल्या आहेत आयुष्यावर बोलू काहीच्या सुद्धा. इतरही निमित्ताने मी जेव्हा काही सादर करण्यासाठी नाशिकमध्ये आलो तर त्यावेळेला खरोखर म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारची दान असते जी कलाकारांना सजग ठेवते. म्हणजे काही नुसतं शिट्ट्या टाळ्या वाजवण्याच्यापेक्षा सुद्धा रसिकांचा एक थोडासा धाक कलाकारांना असायला हवा. तर नाशिकचे असे काय म्हणतात सन्माननीय रसिक आहेत, त्यांचा धाक कलाकारांवरती लागतो आणि जेव्हा त्यांची दान मिळते त्याला एक वेगळं प्रोत्साहन मिळत असते कलाकारांना. तर 21 वर्ष ही यात्रा आता चालू आहे आणि नाशिककरांचे खरोखर मनापासून आभार आहे की खरंच या मैफिलीला त्यांनी आपली मैफिल मानली. म्हणजे खरोखर आता ज्याला आपण म्हणू की सदस्य आहेत कुटुंबातले. आयुष्यावर बोलू काही हे आमचं नाहीच असं आम्ही म्हणतो, हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि असेच तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा कायम आमच्यासोबत राहू दे अशीच या निमित्ताने मी सगळ्यांना प्रार्थना करतो. नक्की सर, खरं तर खूप दिवसानंतर हा शो इथे नाशिकमध्ये आयोजित होतोय आणि आयुष्यावर बोलू काही म्हटल्यानंतर सर तुम्ही शब्दांच्या रूपाने खरं तर रसिक प्रेक्षकांना ती एक कुठेतरी संधी उपलब्ध करून देतात आणि त्यांना देखील त्या श्रवणाच्या माध्यमातून कुठेतरी ती भावनांची उकल होत असते. आपण शेवटी रसिकांच्या देखील प्रतिक्रिया जाणूनच घेणार आहोत. तरीसुद्धा सर एक कुठेतरी एक भावना दडलेल्या आहेत प्रत्येकाच्या आणि फायनली आज संदीप सर आणि सलील सर येतात म्हटल्यानंतर त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. एंट्रीपासून मी बघतोय, काय कसं वाटतं तुम्हाला? नाही, मी म्हणलं तसं की नाशिकमध्ये मैफिल संस्मरणीय असते आणि आम्ही वाट बघत असतो की नाशिकमध्ये केव्हा कार्यक्रम होईल. तर आता योग आला आणि पुन्हा लवकरच येईल अशी मी आशा व्यक्त करतो. येस सर, खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्र नंदन न्यूज नाशिक प्रतिनिधी समीर सोनवणे.